वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता. आणि या ठिकाणी 15वा अध्याय आपण पूर्ण केला. आणि 16वा जो अध्याय आहे दैवासुर संपद विभाग योगो नाम. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती म्हणजे चांगले गुण आणि वाईट गुण. यामध्ये आपल्याला कोणते गुण प्राप्त करायचे आहेत? जे पारमार्थिक मार्गावर आहेत, जे साधनेच्या मार्गावर साधना करत आहेत, त्या साधकांसाठी त्यांनी आपल्या जीवनामध्ये कोणते गुण प्राप्त केले पाहिजे आणि कोणत्या दुर्गुणांपासून लांब राहिलं पाहिजे ते सांगण्याचा प्रयत्न ज्या अध्यायातून केला तो असा असणारा 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योगो नाम. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती काय आहे? कशाला नक्की दैवी संपत्ती म्हणायचं? कारण कधी कधी काय होतं, आपल्याला अनेक वेळा कन्फ्युजन होतं की काय करायचं काय नाही, याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं. म्हणून अशा प्रकारे मनामध्ये संशय येऊ नये त्या अनुषंगाने या ठिकाणी भगवंतांनी आता शेवट उत्तरार्धाकडे आलो. आता अगदी शेवट आलो. 17 आणि 18 म्हणजे भगवद्गीतेची समाप्ती होईल. तर अत्यंत शेवट असताना या ठिकाणी भगवंत आता स्पष्टतया आतापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आता काय केला? अधिक स्पष्ट, याच्याही पेक्षा जो आहे अत्यंत स्पष्टतया नक्की काय प्राप्त करायचंय. कारण आता काय शेवट आला. शेवट आल्यामुळे काय आता अति स्पष्ट, आतापर्यंत जरी सांगितलं इंगितेने ह्यानं त्यानं सगळं सांगितलं असलं तरी सुद्धा आता हे तुमच्यामध्ये प्राप्तच करायचं आहे तुम्हाला, तरच तुम्हाला काय त्या मोक्षाची प्राप्ती आहे. मोक्ष प्राप्तीसाठी अंतःकरणामध्ये हे सगळे गुण, हे सगळे दैवी संपत्ती ही जर अंतःकरणामध्ये आपल्या असेल तर काय होईल? अंतःकरण जे आहे अतिशय स्वच्छ निर्मल होईल. आणि स्वच्छ आणि निर्मल ज्या ठिकाणी अंतःकरण असेल त्या ठिकाणी काय होईल? त्या भगवंताचं असणारं दर्शन तत्क्षणी होणार. कारण का सगळ्या जड पदार्थामध्ये अर्थात सुद्धा काय जडच आहे, परंतु ते स्वच्छता, क्लीननेस, एखादी गोष्ट घासून आपण काय करतो? स्वच्छ करतो. ज्यावेळेस कुठलीही वस्तू असली तरी अतिशय क्लीन, अगदी स्वच्छ बारीक ती झाली की त्या वस्तूमध्ये काय होतं? आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. तसं या ठिकाणी सुद्धा काय करायचं? ह्या अंतःकरणामध्ये असणारी जी मलिनता आहे, त्या अंतःकरणातली मलिनता दूर करायची असेल, त्याला स्वच्छ करायचं असेल तर मग काय? हे सगळे जे गुण आहेत आता या 16व्या अध्यायाच्या माध्यमातून जे सांगितले जाणार आहेत. 13वा अध्यायात सांगितले, परंतु 16व्या अध्यायामध्ये विशेषतः आरंभ करून सांगितले अभयम सत्वम शुद्धि वगैरे अशा प्रकारचे असणारे हे जवळजवळ 24 आहेत. मला वाटतं 24 प्रकारचे गुण काय केले पाहिजे? आपण आत्मसात करून घेतले पाहिजे. आपण म्हणजे जे साधक आहेत, जे पारमार्थिक मार्गावर आहेत, या सर्वांनी हे गुण आपल्यामध्ये घेतलेच पाहिजे, प्राप्तच केले पाहिजे. हा बोर्डच आहे आपल्यापुढे. जसे लहान मुलं अभ्यास करत असताना घरामध्ये तो तक्ता किंवा तो बोर्ड लावतात, काय याचं हे असं, त्याचं ते तसं, याचं समीकरण असं होतं, याचा हा अर्थ होतो. किंवा मोठमोठ्या ऑफिसमध्ये पण एका बाजूला तो बोर्ड लावलेला असतो कार्यपद्धती. किंवा हॉटेलमध्ये जरी आपण गेलो तरी तिथं एक बोर्ड असतो, काय करावं काय करू नये, धूम्रपान निषेध, अमुक निषेध. म्हणजे कुठल्याही जागेवर आपण गेलो की ज्याप्रमाणे आपल्या समोर एक बोर्ड असतो आणि त्या अनुषंगाने काय करतो आपण? मग तिथला असणारा आपल्या आचरणामध्ये बदल करतो. अरे इथे काय लिहिलंय? धूम्रपान निषेध, हे सिगरेट पिऊ नकोस. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा पारमार्थिक मार्गावर आपण आता आलेलो आहोत. मग आपल्याला काय काय प्राप्त केलं पाहिजे? त्याची असणारी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे, विधी आणि निषेधात्मक शास्त्र सांगतं. शास्त्रविधी सांगतं काय करावं
निषेध काय करू नये, या दोन्ही गोष्ट. म्हणून तस्मात शास्त्रम प्रमाणन ते सांगतं. का शास्त्र प्रमाण? की शास्त्र आम्हाला या दोन्ही गोष्टी सांगतं की आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण काय करू नये, हे आम्हाला शास्त्र सांगतं. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणती असणारी दैवी संपत्ती जे प्राप्त केल्यानंतर आम्ही काय करू? लवकरात लवकर, शीघ्रातिशीघ्र ते परमेश्वराचं जे तत्व आहे त्या परमेश्वराचा असणारा साक्षात्कार याच ठिकाणी, याच देही, यह चेद वेदी आता सत्यमस्ती न चेद यह अवेदी महती विनष्टी, या जन्मामध्ये या क्षणी लक्षात आलं ना, आता प्राप्त करायचं हे असं आहे, त्याच्यासाठीच आता प्रयत्नशील राहिलं पाहिजे. या सर्वात श्रेष्ठ हीच वस्तू आहे जगतामध्ये. परमार्थ, परम अर्थ, सर्वात श्रेष्ठ दर्जाची असणारी वस्तू. मग अमृतत्व जर प्राप्त करायचे असेल तर फक्त ही एकच वस्तू अशी आहे, अध्यात्मशास्त्र. म्हणून अध्यात्म विद्या सांगितली त्याला. इतर विद्यांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ असणारी विद्या आहे. इतर विद्या आम्हाला काय लौकिक गोष्टी शिकवतील, पण ही अध्यात्म विद्या आम्हाला पारमार्थिक गोष्ट शिकवेल. मैत्रेयीच्या त्या ठिकाणी याज्ञवल्क्यांना प्रश्न तोच आहे, येना नहम मृतस्यात्तेन हम किम कुर्यात. ज्या गोष्टीने मला अमृतत्वाची प्राप्ती होणार नाही, ती गोष्ट जरी तुम्ही सगळी दिली तरी ते घेऊन मी काय करू? म्हणून तेच आम्हाला सांगा की ज्याने मला अमृतत्वाची प्राप्ती होईल, हा प्रश्न आहे त्या ठिकाणी मैत्रेयीचा. मग ती अमृतत्वाची जर आपल्याला जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यायची असेल तर मग काय, ते अमृतत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी, ही दैवी गुणसंपत्ती जी आहे, ही सर्व दैवी गुणसंपत्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या स्वतःमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये ही दैवी गुणसंपत्ती आपल्याला उतरावावी लागेल, प्राप्त करायला लागेल. संतांच्या जीवनामध्ये ही दैवी गुणसंपत्ती होती म्हणून त्यांना परमेश्वर दूर नव्हते. का? कारण हे सगळं त्यांनी काय झालं, हे सगळं त्यांना प्राप्त होतं. अभयम, सत्व, संशुद्धी हे वगैरे या सगळ्या ज्या आहेत सात्विक गुण, दैवी गुण, हे सगळे त्यांना प्राप्त असल्यामुळे परमेश्वर शीघ्रातिशीघ्र त्यांना प्राप्त झाला. आणि म्हणून आम्हाला सुद्धा साधकांना आपल्या जीवनामध्ये त्या परमेश्वराचा साक्षात्कार आपल्याला याच जन्मी करून घ्यायचा. असं काय पुन्हा कुठला जन्म येईल हे माहिती नाही. एकच नरजन्म असा आहे की याच्यामध्येच, म्हणून त्या मंत्राचा अर्थ सुद्धा असा होऊ शकतो, इहचेत म्हणजे या जन्मामध्येच. इथनं तुम्ही पुढे गेला, पुण्य असेल तर भोगयोनीला जाताल आणि पाप असेल तर कुठले प्राणी आदी जे आहे पशुपक्षादी योनीमध्ये जाताल. आता सगळा विषय झाला. आणि म्हणून काय, दोन्ही समसमान आहे. म्हणून या ठिकाणीच फक्त कर्माचा अधिकार आपल्याला आहे. कुठल्या? या मनुष्य योनीमध्ये आहे. अत्यंत हे दुर्लभ आहे हे मनुष्य शरीर प्राप्त होणं. दैव अनुग्रह हेतुकम, परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली आणि आम्हाला हे मनुष्य शरीर या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणून या मनुष्य शरीराचा असणारा उपयोग, याची इति कर्तव्यता काय, तर ज्याचं आहे ते त्याच्यामध्ये देऊन टाकणं. वास्तविक आत्मतत्वच आहे, परंतु काय, अविद्येमुळे जीवभावाला प्राप्त झालंय. मग काय केलं पाहिजे, विद्येची प्राप्ती करून त्याचं स्वस्वरूप जे आहे, जय जय संवेद्या आत्मरूपा, त्याला ते देऊन टाकणं, हेच करायचंय. अलग आणि त्याच्यासाठी म्हणून फक्त हे मनुष्य शरीर, मननात मनुष्य इथे स्वभावजम सांगितलं. मनुष्य मनुष्य आम्ही म्हणतो, मनुष्य काय, फक्त खावं पिवं मजा करो. आहार निद्रा भय मैथुनंच एतत् समानम पशुभिर नराणाम. सुभाषितकार त्या ठिकाणी सांगतो काय, आहार निद्रा भय मैथुनंच एतत् समानम पशुभिर नराणाम. आहार म्हणजे खाणं, निद्रा म्हणजे झोप घेणं, आहार निद्रा भय म्हणजे भीती मनामध्ये, आणि मैथुन म्हणजे कामवासना. या चार ज्या गोष्टी आहेत, या चार गोष्टी कोणामध्ये, एतत् समानम पशुवीर नराणाम, मनुष्य आणि पशु या दोघांमध्ये जर पाहिलं, या दोघांमध्ये या चारही गोष्टी समसमान आहेत.
मग मनुष्यामध्ये विशेष काय? धर्मो हि तेषां अधिको विशेषः. धर्म करण्याची असणारी प्रवृत्ती की मी काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, विधी निषेधात्मक, हे ज्याला कळतं. प्राण्यांना हे कळत नाही. मनुष्येतर जे आहे, पशु पक्षी आदी जे वर्ग आहेत, या सर्वांमध्ये ही विषय व्यवस्था नाही की काय करावं काय करू नये. हे फक्त व्यवस्था मनुष्य शरीरामध्येच आहे. आणि म्हणून मनुष्य शरीरामध्ये धर्मोहित धर्म करण्याची असणारी प्रवृत्ती हे मनुष्य योनीमध्ये असते. त्यामुळे धर्मोहितेषां अधिको विशेषा. धर्म करण्याचं, धर्म जाणून घेण्याचं विशेष ज्ञान त्यांना या योनीमध्ये प्राप्त झाल्यामुळे धर्मेन हीन पशुवित समानः, की जे अशा प्रकारे मनुष्य योनीला येऊन सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर धर्माचं असणारं जे अनुष्ठान जे आहे, शास्त्राचं अनुष्ठान जर करत नसतील, त्याप्रमाणे आपले जीवन यापन करत नसतील, फक्त खाओ पिओ मजा करो हा असणारा चार्वाक सिद्धांत, त्या सिद्धांताच्या अनुषंगाने उच्छृंखल जीवन पद्धतीमध्ये जगत असतील, तर ते काय? भुंजते ते त्वघं पापाः ये पचन्ति. ते अशा प्रकारे ते जे आहे ते सगळे अनेक कालापर्यंत नरकामध्येच जाऊन पडणारे आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे तो जो नरक आहे, त्या यातना आहे, ते दुःख आहे. ते दुःखच आहे, जन्माला पुन्हा येणं आणि पुन्हा मरणं. म्हणून महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे, ते जे असणारं दुःख आहे त्या ठिकाणी तेच दुःखाचं वर्णन केलं. आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम आदी सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक अवस्था, गर्भावस्थेमध्ये आल्यानंतर सुद्धा दुःख आहे, बाल्यावस्थेमध्ये दुःख आहे, तरुणावस्थेमध्ये दुःख आहे, वृद्धावस्थेमध्ये दुःख आहे. सगळ्या ज्या अवस्था आहे या सर्व अवस्थांमध्ये काय फक्त दुःखच आहे. दुःखाच्या व्यतिरिक्त काही नाही या संसार. म्हणून गीतेने एवढं स्पष्टतया आम्हाला सांगितलं काय संसार म्हणजे. दुःखालयम अशाश्वतम गीतेचा शब्द आहे. गीतेने वर्णन केलंय संसाराचं. कसा संसार आहे? मग गीता म्हणते दुःखालयम अशाश्वतम, हे दुःखाचं आलंय. दुःखाचं आलंय म्हणजे दुःख राहण्याचंच ठिकाण येते. दुःखच आहे, दुःखाच्या व्यतिरिक्त अन्य येतं काही नाही. अशाश्वतम, शाश्वत नाही. किती वेळ राहणार आहे माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. कधी आम्हाला मृत्यू येईल हे आपल्या कोणालाही माहिती नाही. म्हणून काय अशाश्वत स्वरूपाचं दुःखालय, दुःखाचं स्थान आहे. आपल्याला वाटतं तेवढ्यापुरतं की मिळालं सुख मिळालं, पण त्याच्या मागे दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा, बारीक जवासारखं, परंतु दुःख पर्वता एवढे. हा संसार आहे. तेवढ्या बारीकशा जवा एवढं सुख प्राप्त करण्याकरिता म्हणून काय करतोय? दुःख पर्वता एवढं दुःख आम्ही काय करतो? सहन करतोय. तेव्हा एवढी त्याच्यामध्ये जवा एवढं अत्यंत बारीक असतो जव, तेवढं आम्हाला काय होतं? सुखाची प्राप्ती होती. आणि म्हणून काय? आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून गीता म्हणते काय? हे दुःखालयम अशाश्वतम, हे दुःखाचंच आलंय. या संसारामध्ये तुम्ही आला ना म्हणजे दुःखच आहे. म्हणून येणंच दुःख आहे. आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृक्षौ स्थितम माम, की पहिला आल्याबरोबर दुःखाला सुरुवात. आदौ कर्म प्रसंगात काय काय मी केलं असेल कर्म, त्या अनुषंगाने आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम, प्रथम माझी अवस्था अलग लक्षात जी आहे या देहाची, ती अवस्था कलयति कलुषम मातृक्षौ स्थितम माम, आईच्या कुक्षीमध्ये हे भगवंता तू मला ठेवलं. तिथे कोण? विन्मूत्रा मेदमध्ये व्यथेति नितराम जाठरो जात वेदाः, मलमूत्रांमध्ये जठररूपी अग्नीमध्ये मी अत्यंत काय झालो? त्या ठिकाणी ताप सहन करत होतो. विन्मूत्रा मेदमध्ये व्यथेति नितराम जाठरो जात वेदाः, खाली असणारा तो जठराग्नी, विनमूत्रादी हे सगळं त्याच्यामध्ये अत्यंत काय झालं? भयभीत होऊन गेलो होतो. त्या वेदना होत होतो.
यद्यद्वै दत्त दुःखम, त्या अवस्थेमध्ये ज्या ज्या ठिकाणी मी पाहत होतो गर्भावस्थेमध्ये असताना, यद्यद्वै तत्त दुःखम व्यथेति नितराम शक्यते केन वक्तुम, परंतु एवढं दुःख असताना त्या अवस्थेमध्ये मी कुणालाही काही बोलू शकत नव्हतो. क्षंतव्यो मे पराध शिव शिव शोभन, म्हणून अशा प्रकारे भगवंता, हे शिवा, काय झालं, माझ्या हातून जो अपराध झालेला आहे तो तुम्ही माझा काय करा, अपराध क्षमा करा. म्हणजे अशा प्रकारे इथं काय, इथं दुःखच आहे, सुख इथे नाही, सुखाची कन्सेप्टच नाही. सगळीकडे जिथं आहे, जिथं जाल तिथं दुःखच आहे. म्हणजे अशा ह्या दुःख स्वरूप असणारा जो संसार, त्यातनं शाश्वत सुखाची प्राप्ती करायची असेल तर ती फक्त जोपर्यंत परमेश्वराचं असणारं ज्ञान, स्वस्वरूपाची असणारी प्राप्ती, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, म्हणून माऊलींनी पहिल्यांदा जोपर्यंत स्वस्वरूपाची आम्हाला प्राप्ती होणार नाही, मी कोण, जिथे जिथे दुःख आहे मीच दुःख आहे, मी असा मी तसा, मी माझ्या अनुषंगाने ज्यावेळेस मी मानलं त्यावेळेस त्या मीच्या अनुषंगाने सगळे आपण दुःख अनुभवायला सुरुवात केली. मी असा नाम आणि रूपाच्या अनुषंगाने, हे माझं घर, ही माझी बायको, ही माझी मुलं, ही माझी जमीन, हा माझा बंगला, ही माझी गाडी, आणि या सगळ्याचं मग काय कर, मेंटेनन्स कोण करणार, आता तू आहे तर तूच त्याचा मेंटेनन्स कर. मग त्याचा असणारा सगळा मेंटेनन्स, हे करायचे, ते करायचे, ते करायचे, मग एवढे कमवले तरी पुरत नाही, तेवढे कमवले तरी पुरत नाही. आता मी मानलंय तर करायचं, भगवंत म्हणतात. आता मी तुला स्पष्ट सांगितलंय 9व्या अध्यायात, योगक्षेमं वहाम्यहम, अनन्य भावाने मला शरण ये, मी तुझं सगळं पाहतो. आता तू मला शरण यायला तयार नाही, तू काय म्हणतो मीच करतोय, मग कर. त्यातून जे काय दुःख अनुभवायला मिळते ते अनुभवत बस, मी काही करणार नाही, असं भगवंत स्पष्ट म्हणतो. आणि म्हणून अशा प्रकारे, म्हणून या मीचं वास्तविक ज्ञान जे आहे, रमण महर्षी त्या ठिकाणी सांगायचे, मी कोण हे जाणलं पाहिजे जीवनामध्ये. मीचं वास्तविक जे ज्ञान आहे, हे मीचं वास्तविक ज्ञान आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करून घेता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस मीचं ज्ञान होईल त्यावेळेस या संपूर्ण जगताचं आणि अखिलांड कोटी ब्रह्मांडाचं असणारं ज्ञान आहे, येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवतीति शास्त्र म्हणतं. ज्याचं ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला सर्वमिदं, ह्या जगतामध्ये असणाऱ्या सर्व वस्तूंचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. मग ते ज्ञान म्हणजे मीचं असणारं वास्तविक स्वरूपाचं ज्ञान. तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म, या न्यायानं जे मीचं ज्ञान आहे तेच मीचं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करायचं. आणि म्हणून त्याकरता म्हणून काय पाहिजे, ते ज्ञान प्राप्त जर करून जीवनामध्ये घ्यायचं असेल तर काय पाहिजे केलं पाहिजे, ही सगळी दैवासुर संपत्ती, दैवी संपत्ती जी आहे, सर्व दैवी संपत्ती काय केलं पाहिजे, आपल्याला जीवनामध्ये प्राप्त केली पाहिजे. आणि अशा प्रकारे सांगून भगवंत या ठिकाणी 16वा अध्याय जो आहे, हा 16व्या अध्याय साधनापर, हीच साधना केली पाहिजे. आता दुसरं काही नको, आता शेवट आला, आता आणखी काही सांगायला आता वेळ नाहीये. आता हे प्राप्तच करणं, याला दुसरा आता इलाज नाही. तसं ही सगळी संपत्ती आता आपल्याला जीवनामध्ये प्राप्तच केली पाहिजे. त्या अनुषंगाने या ठिकाणी 16व्या अध्यायाचा आरंभ करतायत. काय म्हणतात, तो आचार्य पर्यंत उपोद्घाताचा असणारा आचार्यांचं भाष्य. या ठिकाणी आचार्य म्हणतायत, काय म्हणतात आचार्य, पाहू, दैवी आसुरी राक्षसी चैती प्राणिनां प्रकृतयः 9मे अध्याये सूचितः तासां विस्तारेण प्रदर्शनाय अभयं सत्त्वसंशुद्धिः इत्यादि अध्यायः आरभ्यते. तत्र संसारमोक्षाय दैवी प्रकृतिः निबन्धाय आसुरी राक्षसी च इति दैव्याः आदानाय प्रदर्शनं क्रियन्ते इतरयोः परिवर्जनाय च. अशा प्रकारे काय म्हणतात, 9व्या अध्यायामध्ये काय केलं, प्राण्यांची 9व्या अध्याय जो मागचा गेला त्या 9व्या अध्यायामध्ये काय केलं, प्राण्यांची दैवी आसुरी आणि राक्षसी अशा 3 प्रकृती सुचवल्या. 9व्या अध्यायामध्ये सगळं त्यांनी सांगितलं.
हे 4 गोष्टी आहे. सगळं 9व्या अध्यायात त्यांनी व्यवस्थितपणे सांगितलं, परंतु त्याचा विस्तार आणि स्वरूप प्रदर्शन करण्यासाठी परंतु तिथं जे सांगितलं 9व्या अध्यायामध्ये तिथं तेवढ्यापुरतंच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या अध्यायामध्ये त्याचाच विशेष विस्तार, 9व्या अध्यायामध्ये जे काय सांगितलं त्या सर्व 9व्या अध्यायामधील गोष्टींचा विशेष पूर्ण विस्तार करून त्याचे विस्तार आणि स्वरूप प्रदर्शन करण्यासाठी त्याचा असणार व्यवस्थित विस्तारपूर्वक सांगण्याकरता अभयम सत्वसंशुद्धी इत्यादी अध्याय आरंभला. आणि म्हणून या ठिकाणी या 16व्या अध्यायाचा आरंभ केला. त्यातील दैवी प्रकृती संसारातून मुक्त होण्यास कारण होते. कारण का, ते यामधली असणारी दैवी जी संपत्ती आहे, जी दैवी आणि आसुरी दोन्ही प्रकारच्या या ठिकाणी संपत्ती सांगितल्या. याच्यामधली असणारी जी दैवी संपत्ती आहे, ही दैवी संपत्ती काय होते, संसारातून मुक्त होण्यामध्ये कारण होते. संसारामधून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, ही सगळी जी दैवी संपत्ती आहे, ही सर्वच्या सर्व दैवी संपत्ती आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करून घेतली पाहिजे. ही काय आता जे सांगितली अभयम सत्वसंशुद्धी वगैरे जी आहे दैवी संपत्ती, ही सगळी आपल्याला जीवनामध्ये प्राप्त केली. आणि जर आपण जीवनामध्ये ही दैवी संपत्ती प्राप्त केली तर निश्चितपणे काय होईल, आपण दैवी संपत्ती काय संसारातून मुक्त होण्यास कारण होते. आणि आसुरी आणि राक्षसी संपत्ती त्यानंतर सांगितल्या, या दोन्ही संपत्ती म्हणून सांगितलं काय, चांगल्या आणि वाईट गुणांचं युद्ध आहे. त्यामध्ये आपण आपल्याला किती प्लस पॉईंट घ्यायचे हे आपण आपलं ठरवायचं. आसुरी आणि राक्षसी काय होते, अत्यंत मंदाला कारण होते. आसुरीच्या नादी लागलो मग काय होते, ते बंधालाच घेऊन जाणार आहे. आणि दैवी मोक्षाला घेऊन जाणार आहे. म्हणून चांगले जे गुण आहेत व्यवहारात सुद्धा जर आपण ज्याच्याकडे चांगले गुण आहेत त्याकडे जास्त लोक येतात, जास्त ऐकतात, जास्त त्याला मान सन्मान असतो. आणि जो वाईट गुन्हे असतो त्याला मान नाही, सन्मान नाही, कुणी ऐकणार नाही. हे सगळं काय, सगळं जे आहे चांगलं आणि वाईटाचंच युद्ध आहे. महाभारताचं युद्ध म्हणजे तरी काय, तेवढंच आहे. कौरव आणि पांडव, चांगले आणि वाईट यांचं असणारं त्या ठिकाणी युद्ध आहे. यातनं काय केलं पाहिजे, आपल्याला आपल्या सुद्धा अंतःकरणामध्ये काय याच गोष्टींचं युद्ध आहे. चांगल्या आणि वाईटाचंच युद्ध आहे. काम क्रोध लोभ मोह वाईट, अभयम सत्वसंशुद्धी चांगले गुण, या दोघांचंच या ठिकाणी सातत्याने युद्ध आहे. मग आपल्याला काय करायचं, साधकाला चांगले जे गुण आहेत त्या चांगल्या गुणांना प्रोत्साहित करायचं आणि वाईट गुणांना काढून टाकायचं. तू इथं राहू नकोस. एक आंबा नाचला की काय म्हणतो, जशी सगळी आढी नाचते त्याप्रमाणे एक वाईट दुर्गुण या अंतःकरणामध्ये आला तर कशा प्रकारे नाश करतो हे दुसऱ्या अध्यायात गीतेने सांगितलं आम्हाला. पुन्हा ध्यायतो विषयांसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहः स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश करून टाकतो. आणि बुद्धीचा एकदा नाश झाला की काय, आता बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजेच काय, स्वतःचा पुन्हा नाश. स्वतःचा नाश म्हणजे काय, पुन्हा हा जो आहे 1 नाही 2 नाही 84 लक्ष योनीचा फेर आहे. एकदा यातनं आपण हुकलो, याचं जे मनुष्य जन्माचं जर सार्थक करता नाही आलं तर काय, चुकून जरी यातनं बाहेर निघालो सार्थक न करता, ते काय पुन्हा काय ती असणारी जी चैन आहे, आलं का, फिरण्याआरी मोठमोठ्या कंपन्यामध्ये असतात चैनवर काम करायचं, की त्यातनं तुम्हाला आरामच नाही. ती वस्तू तिथनं सुटली की पुन्हा तेवढं तिथं जेवढं काय असेल त्या 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 ज्या ठिकाणी जाऊन यायचं आहे पुन्हा तिथनं जाऊन तिथं येणार. मध्ये सुटली म्हणून तुम्ही ओढून घ्याल तर ते होत नाही. पुन्हा तिचा जो मार्गक्रमण ठरलेला आहे, कुठनं जायचं, काय करायचं, कुठं काय होणार, कुठं रंग होणार, कुठं काय काय XYZ करत करत त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी ती येणार. तसंच आहे आपण सगळे काय त्याप्रमाणेच पुढे कंपनीची जी चैन आहे तसं या ठिकाणी काय, ही सुद्धा चैनच आहे सृष्टीची. या सृष्टीच्या चैनीमध्येच आहेत आपण. त्याच्यामध्ये काय, हा एकच मनुष्य जन्माचा आहे, हा या चैनीतनं बाहेर काढणारा जन्म.
आणि यातनं जर तुम्ही सुटला नाही की पुन्हा चैनीमध्ये तुम्ही सापडला की मग काय 1-2 नाही 84 घरं फिरायची, 84 लक्ष सगळा ह्याच्यानंतर कोणत्या योनी असतील, काय नाही, त्या सगळ्या फिरून पुन्हा यायचं. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं ह्याचे ते विधी आत्ताच जाणून घे, मग जाणतो, वय झाल्यावर जाणतो, ते झाल्यावर रिटायर झाल्यानंतर जाणतो. काही रिटायरमेंट नको बघून, काही बघू नको, ह्याचे या क्षणी आता लक्षात आलं ना, परमेश्वर जाणून घ्यायचा, बस आता सुरुवातच कर, बाकी काही नको. बाकी जे आहे ते मिळणारच, ते प्रारब्धाच्या अनुषंगाने, त्यात जास्त प्रयत्न नको. मग प्रयत्न कशा? परमार्थासाठी. अंतःकरणामध्ये अमानित्वादी संपत्ती कशी निर्माण होईल, कामक्रोधादी संपत्ती कशी कमी होईल, त्याकरता काय करायला लागेल, त्याच्यासाठी प्रयत्नशील. म्हणून अशा प्रकारे काय सांगितलं, म्हणून हे सांगितलं का दैवी प्रकृती संसारातून मुक्त होण्यास कारण होते आणि आसुरी व राक्षसी संपत्ती अत्यंत मंदाला कारण होते. आणि म्हणून दैवी प्रकृतीचे ग्रहण करण्यासाठी, म्हणून जी दैवी प्रकृती आहे या दैवी प्रकृतीचं काय केलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे. आणि दुसरी 2 प्रकृती टाळण्यासाठी या अध्यात्माच्या दुसऱ्या ज्या आहेत, कोणत्या, आसुरी आणि राक्षसी, म्हणीचा अर्थ एकच म्हणा, परंतु ह्या ज्या आहे या टाळण्यासाठी ह्या आपल्याला नको आहेत. वाईट गुण आपल्यात नको आहेत. मग कोणते गुण पाहिजे, जे चांगले गुण आहेत, हे चांगले गुण आपल्याला जीवनामध्ये प्राप्त केले पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचे ते चांगले गुण जे आहे, हे चांगले गुण पहिल्या श्लोकाच्या, दुसऱ्या श्लोकाच्या, तिसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून 24 प्रकारचे असणारे हे चांगले गुण या ठिकाणी भगवंतांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातील पहिला श्लोक श्री भगवान उवाच. काय म्हणतात भगवंत, अभयम सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. की अशा प्रकारे काय म्हणतात, अभयम सत्त्वसंशुद्धिः. अभयम म्हणजे काय, शास्त्राने उपदेशलेल्या अर्थाचे निर्भयपणे निशंकपणे अनुष्ठान करणे किंवा दुसऱ्याला अभय देणे, किंवा दोन्ही अर्थ अभयम शब्दाचे दिले, दुसऱ्याला अभय देणे म्हणजे आपल्यापासून दुसऱ्याला कुठल्याही प्रकारची भीती होऊ नये. आत्मपम्येने सर्वत्र सांगितले. समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स्वयोगी परमो मतः सांगितलं. माझ्यासारखंच दुसऱ्यामध्ये पाहणारा, आत्मपम्येने सर्वत्र जो पाहणारा आहे तो काय करतो, तो सर्वांना अभय देतो. म्हणजे दुसऱ्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल निर्वैर सर्व भूतेषु यस्य मामेति पांडव, सर्व भूतमात्रामध्ये किंवा सर्व भूतमात्रांच्या बद्दल ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्वैर भाव आहे, कुठल्या प्रकारची भीती नाही, वैर भाव नाही, असा जो आहे यस्य मामेति पांडव, तोच मला जीवनामध्ये प्राप्त करून देतो. तो भाव म्हणजेच अभय या ठिकाणी. म्हणून तो पहिला गुण सांगितला, अभयम. अथवा शास्त्राने उपदेशलेल्या आता निर्भयपणे, अलगा निशंकपणे अनुष्ठान, शास्त्राने जे काय सांगितलेलं आहे, अनुष्ठान जी काय कर्म सांगितलेले आहे, नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त, 4 प्रकारची कर्म शास्त्राने सांगितली. मग त्याचं काय केलं पाहिजे, निर्भयपणे, निशंकपणे, कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये भीती न होता त्याचं काय केलं पाहिजे, अनुष्ठान केलं पाहिजे. सत्वसंशुद्धी, पहिलं सत्वसंशुद्धी म्हणजे चित्ताची शुद्धी, चित्ताची असणारी अतिशय शुद्धी म्हणजे काय, कपटादी त्याग करून शुद्ध भावाने व्यवहार करणे. सगळं मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मनः सांगितलं. कायिक, वाचिक, मानसिक जो आहे हा काय एका स्वरूपाने राहतो, तोच महात्मा. परंतु याच्यामध्ये बदल झाला तर तो दुरात्मा. म्हणजेच काय, जे मनात असेल तेच वाचेवर येईल, जे वाचेवर येईल तेच कर्म करेल. सर्वांमध्ये समानता आहे. जे त्याच्या मनामध्ये आहे, चांगलं वाईट जे काय आहे तेच तो काय होईल, तेच बोलून टाकेल. अरे असं करायचंय, तसं करायचंय. मग जे बोलेल त्याप्रमाणे व्यवहार करायला जाईल. याच्यामध्ये काय कुठे भिन्नता नाही, एक रूपत आहे. तो कोण, तो महात्मा जे आहेत, जे संत आहेत, त्यांची कायिक, वाचिक, मानसिक एकता असते, त्याच्यामध्ये भिन्नता नसते. परंतु जो दुरात्मा आहे, हा दुरात्मा काय मनामध्ये एक आहे, नंतर बोलणार वेगळंच, नंतर
करणार वेगळंच, हे अशा प्रवृत्तीचे जे लोक आहेत सर्वच्या सर्व दुरात्म्य आहेत त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे मग साधकाला काय करायला पाहिजे? सत्व संशुद्धी ही म्हणजे कायिक वाचिक मानसिक मनाची अंतःकरणाची काय पाहिजे? आपली एक रूपता पाहिजे. म्हणजे कपटावादी त्या कपट नाही पाहिजे मनामध्ये कुठल्याही प्रकारचं. हे मनामधनं टाकून दिलं पाहिजे. आणि काय? शुद्ध भावाने व्यवहार, सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे सर्वांचं कल्याण होतं, ही भावना मनामध्ये पाहिजे. ज्ञान योग व्यवस्थिती ही ज्ञान आणि योग व्यवस्थिती म्हणजे काय? ज्ञान व योग यातील तन्निष्ठता म्हणजे ज्ञानाच्या द्वारे काय? योग, या दोन्ही गोष्टींमध्ये काय झाली पाहिजे? ज्ञान आणि योग, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये तन्निष्ठता म्हणजे त्याच्यामध्ये निष्ठ झाला ज्ञान प्राप्तीसाठी. आणि त्या ज्ञानाच्या अनुषंगाने काय केलं पाहिजे? त्या ज्ञानाच्या अनुषंगाने ज्ञान प्राप्ती करून योगाची तो असणार त्या ज्ञानम विज्ञान सहित ते ज्ञान विज्ञान झालं पाहिजे. म्हणजे काय? अनुभवयुक्त झालं पाहिजे. त्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तेच सांगितलं. मग त्याला सांगितलं इथं ज्ञान योग व्यवस्थित ही. त्यानंतर दानम यथाशक्ती अन्नादिकम, ज्ञान यथाशक्ती जे ज्याला द्यायचं आहे, अन्न वस्त्र आदी काय जे असेल, जे काय असेल ते, जशी आपली पात्रता आहे त्या अनुषंगाने दुसऱ्याला आपली पात्रता पाहून अलग रंगाचं पात्रता काय ना गेला काहीतरी द्यायला, तसं नाही. जी आपली पात्रता आहे त्यातलं काही जे आहे दुसऱ्यांसाठी मदत करण्याच्या अनुषंगाने दिलं पाहिजे. दानम यथाशक्ती अन्नादिकम. दमहा बाह्य इंद्रियांचा निग्रह. दमहा म्हणजे काय? बाह्य इंद्रिय जे आहेत सातत्याने पंच ज्ञानेंद्रिय सातत्याने हे करायचं ते करायचं, हे खायचे ते पाहायचंय, अशा प्रकारे त्यांची असणारी जी वृत्ती आहे त्यांच्यामध्ये बाह्य इंद्रिय, तिला काय केलं पाहिजे? दमन केलं पाहिजे. की नाही इकडे नाही जायचं तिकडे नाही जायचं, मला अभ्यास करायचा किंवा साधना करायची. साधनेच्या काळामध्ये हे सगळं होणार नाही, अशा प्रकारे त्यांना वळण लावलं पाहिजे. इंद्रियांना वळण लावलं पाहिजे. एकदा त्यांचा वळण लागल्यानंतर काय होतं? मग शेवटी विषय तो त्यांचा झाला नारायण. सांगितलं त्यांचा विषय जो नारायण हा विषयच त्यांना दिला पाहिजे. त्यांना दुसरा विषयच दिला का नाही पाहिजे. हे खायचं म्हणून गुलाबजाम खायला गेला, हे ऐकायला गेला, ते एक पिक्चर पाहायला गेला, काही नाही. विषय तो त्यांचा झाला ना, एकच नारायणाचं ध्यान, तोच त्यांचा काय? सातत्याने विषय त्यांच्यापुढे ठेवला पाहिजे. आणि मग अशा प्रकारे मग काय होईल? नारायण एकदा विषय झाल्यानंतर त्यांच्यामध्ये असणारी उच्छृंखलता जी आहे, सैरभैर धावायची जी वृत्ती आहे, एक येईल आपल्याप शांत होऊन जाईल. तेच दमन इंद्रियांचा बाह्य निग्रह. यज्ञ श्रौताग्न अग्निहोत्रादी स्मार्त देवयज्ञादी अथवा पंचमहायज्ञ जे आपल्याकडे सांगितले, ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, आतिथी यज्ञ आणि भूतयज्ञ, हे जे प्रतिदिन करणं आहे. पंचमहादोषाची असणारी जी पातका आहेत, या पातकापासून दूर होण्याकरता या यज्ञाचं काय केलं पाहिजे? आपण प्रतिदिन हे यज्ञ केले पाहिजे. हे काय? श्रौताग्निहोत्र स्मार्त नंतर स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे ऋग्वेदादी शास्त्रांचं अध्ययन करणं प्रतिदिन करणंच आहे. अलग अलग स्वाध्याय आहे. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम सांगितलं. त्या ठिकाणी शास्त्राने त्या ठिकाणी उपदेश केला. आता शिष्यानुशासनम तिथं तैतरेयमध्ये येतं. तैतरेय उपनिषदामध्ये शिष्यानुशासनामध्ये सांगितलं स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. शास्त्र आणि प्रवचनादी जे आहे, अध्ययन आणि अध्यापनाची जी परंपरा आहे, या अध्ययन आणि अध्यापनाची परंपरेमध्ये थांबायचं नाही, हे सांगितलं. तेच इथं सांगितलं. स्वाध्याय तपः, कायिक वाचिक आणि मानसिक तपः म्हणजे असणार परमेश्वर प्राप्तीसाठी. शरीराला जरी कितीही त्रास झाला तरी त्याकडे काय? त्याच्याकडे असणारी आसक्ती काय केली पाहिजे? दूर केली पाहिजे. तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति स तपो तप्यत. तपाशिवाय प्राप्ती नाही, म्हणून तप पाहिजे. त्यानंतर आर्जव. आर्जव अत्यंत महत्वाचा गुण, अंतःकरणाचा सरळपणा. जीवनामध्ये जे मन आहे, मनामध्ये कुटिलता नाही पाहिजे. तर काय पाहिजे? सरळ मन पाहिजे.
लहान मुलांचं जसं असतं अगदी शुद्ध जल जसं असतं गंगेचं, कधी मे महिन्यामध्ये तुम्ही गेला तर अगदी काचेसारखं असतं. नर्मदा असेल, गंगा असेल, त्यांचं जे जल तुम्ही पाहिलं ते मे महिन्यामध्ये अत्यंत शुद्ध स्फटिक संकाशम. स्फटिकाचा मणी ज्याप्रमाणे अत्यंत शुद्ध असतो त्याप्रमाणे काय पाहिजे, साधकाचं जे अंतःकरण आहे अत्यंत शुद्ध पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं किल्मिश नाही पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा गुण. दुसऱ्याचं वाईट व्हावं ही जी इच्छा आहे, ही इच्छा साधकाच्या मनाला शिवता सुद्धा कामा नये. हे किल्मिश नसा, मग काय आर्य होत ना, अतिशय सरळ, कायिक वाचिक मानसिक एका स्वरूपानेच जो असतो, अशा प्रकारची ही असणारी काय, ही सगळी दैवी साधन संपत्ती आहे. ही काय केली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये काय केली पाहिजे, साधकाने प्राप्त करून घेतली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे ही दैवी साधना प्राप्त केल्यानंतर काय होणार, निश्चितपणे हा संसार जो बंध आहे, हा संसार बंध सुटल्याशिवाय राहणार नाही. त्याचं असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.